नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुक्त मंचाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास या नवोपक्रमांतर्गत आपल्याला विज्ञान विषयाशी निगडीत प्रामुख्याने विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता कशी विकसित करता येईल आणि या विज्ञान विषयाशी संबंधित असणारे कृती कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी आज घ्यायचे आहेत। मी तुम्हाला या प्रत्येक कृती कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहिती सांगतो। बघा, विज्ञान विषयामध्ये विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर प्रथम मध्ये आपल्याला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करता येईल। आपल्याला शालेय स्तरावर वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांनी तयार केलेलं साहित्य या ठिकाणी जमा करून त्याचं प्रदर्शन मांडावं लागेल। यामध्ये आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यायचा आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य तयार करायचं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स, प्रयोग या ठिकाणी सादर करायचे आहे। नंतर आपण विज्ञान क्विज स्पर्धा घेऊ शकतो। विज्ञान क्विज स्पर्धा म्हणजे काय? विज्ञान विषयाशी संबंधित असणारी प्रश्नमालिका, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार करणे, विद्यार्थ्यांना विचारणे। या माध्यमातून काय होईल, एखाद्या घटकाबद्दल, उदाहरणार्थ पाणी कशी तयार होते, पाण्याची संरचना काय, पाण्याचे रेणुसूत्र काय, हवा म्हणजे काय, झाडांची पाने हिरवी का असतात, यासारखे विविध प्रश्न, यासारख्या छोटे छोटे वाटणारे जे प्रश्न आपण जर आपल्या शालेय स्तरावर घेतले, आपण घेतोच, पण आपण जर अजूनही त्यामध्ये भर पाडली तर निश्चितच तुमचा बौद्धिक विकास होईल। आणि हेच आपल्याला आपल्या प्रामुख्याने या नवोपक्रमाच्या माध्यमातून सादर करायचं आहे। नंतर आपल्याला काय करायचं आहे, विज्ञान आधारित खेळ घ्यायचे। आपण आपल्या शालेय स्तरावर विज्ञानावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेऊ शकतो। या खेळाच्या माध्यमातूनही तुमचा बौद्धिक विकास होणार आहे आणि हेच आपल्याला आपल्या या नवोपक्रमाच्या माध्यमातून साध्य करायचं आहे। धन्यवाद।